आता आपण पाहणार आहोत आदिवासी समाजातील संपत्तीचे प्रकार. त्यामध्ये आहे एक नैसर्गिक वस्तू, मनुष्यद्वारा निर्मित वस्तू, अभौतिक वस्तू. यामध्ये नैसर्गिक वस्तूमध्ये येतात भूमी, नदी, नाले, डोंगर, वनस्पती, प्राणी, समुद्र इत्यादी जीवनोपयोगी वस्तूंचा समावेश मालमत्तेच्या प्रकरणामध्ये होतो. परंतु भूमी या घटकाला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण अनेक आदिवासी समूह भूमीस केवळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे न मानता तिच्याकडे भावनात्मक दृष्टीने पाहतात आणि उदाहरणार्थ भूमीमुळे आपली जमात उदयास आली व संपन्न आज बनली असा अरुंठा या आदिवासी जमातीचा दृढ विश्वास आहे. म्हणजेच मुरुगया म्हणजे शिकार अवस्थेत असताना आदिवासी समाजात भूमीवरील मालमत्ता अधिकार सामान्यपणे सामूहिकपणे असल्याचे आपल्याला आढळून येते. नंतर आहे मनुष्यद्वारा निर्मित वस्तू. सामान्यपणे व्यक्तीने स्वतःच्या श्रमाने निर्माण केलेल्या वस्तू वैयक्तिक मालमत्तेच्या आहे असे आदिवासी जमातींमध्ये समजले जाते. तथापि शिकारीची, मासेमारीची, पशुपालनाची, शेतीविषयक अवजारे ही व्यक्तीने स्वतःच्या श्रमाने तयार केली असली तरीही ही अवजारे उत्पादनाची साधने आहेत असे समजले जाते. नंतर आहे अभौतिक वस्तू. लोककथा, लोकगीते, जादू टोळण्याचे विधी, संगीत, नृत्य प्रकार इत्यादी अभौतिक वस्तू किंवा बाबी या समुदायाच्या मालमत्ता आहेत असे आदिवासी समाजात समजले जाते. आणि वनौषधी संबंधीचे ज्ञान हे जमातीच्या बाहेरील कोणालाही द्यावयास आदिवासी व्यक्ती मात्र तयार नसतो. नंतर आदिवासी समाजातील संपत्तीविषयक वारसा आणि हक्क ठरवण्याच्या ज्या पद्धती आहे, वंश परंपरा व वारसा हक्क प्रथा, सपार्श्विक वारसा हक्क आणि प्रथम संतती वारसा हक्क, अंतिम संतती वारसा हक्क आणि मालमत्तेचा उपयोग करण्यासंबंधीच्या काही प्रथा, अशा ह्या पद्धती आहे. यामध्ये आदिवासी समाजातील प्रमुख आर्थिक क्रिया ह्या कोणत्या? कोणत्याही समाजातील अर्थव्यवस्था, उत्पादन, वितरण, उपभोग या 3 आर्थिक क्रियांवर आधारलेल्या असतात. तसेच त्या समाजात वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन असल्यास विनिमय ही आर्थिक क्रिया देखील अस्तित्वात असते. आणि म्हणूनच उत्पादन, उपभोग, वितरण, विनिमय या 4 आर्थिक क्रिया, मालमत्ता, श्रमविभाजन यासारख्या आर्थिक संस्था आणि प्रक्रिया यांचा समुच्चय म्हणजे त्या समाजाची अर्थव्यवस्था होय असं मात्र म्हटलं जाते. कोणत्याही समाजातील अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट त्या समाजातील लोकांच्या जीवननिर्वाह विषयक गरजांची समाधानकारक परिपूर्ती करणे असते. या उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी आर्थिक क्रियांचे संघटन करण्यात येते. आर्थिक क्रिया व प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यक्ती परस्परांशी आर्थिक आणि सामाजिक संबंधांनी बांधल्या जातात. आणि आदिवासी समाजातील प्रमुख आर्थिक क्रियांची चर्चा मात्र आपण जशी केली, त्यामध्ये उत्पादन क्रिया याची आपल्याला ओळख करायची आहे. आता उत्पादन ही आर्थिक क्रिया म्हटली तर मानवाच्या विभिन्न गरजांच्या पूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू ह्या दुर्मिळ असतात आणि या वस्तू प्रयत्नपूर्वक मात्र निर्माण कराव्या लागतात. उत्पादन म्हणजे नवीन वस्तूंची निर्मिती असा समज लोक बाळगतात, परंतु वस्तूमधील उपयोगितेची मात्रा वाढविणे असा उत्पादन या संज्ञेचा अर्थ आहे. म्हणून मानवी श्रमाच्या आधारावर कापसाचे कापडामध्ये रूपांतर करण्याचे कार्य केले जाते. तसेच जंगलामधील पळसाची पाने आणि तेंदूची पाने त्याच ठिकाणी राहिली तर त्याचा उपयोगितेचा गुण काही काळानंतर नष्ट होतो आणि ही पाने जंगलातून आणली त्याचा उपयोग अनुक्रमे पत्रावळी आणि वेडी करण्यासाठी केला तर त्यांच्यामधील उपयोगिता हा गुण मात्र वाढतो. यामध्ये आदिवासी समाजातील उत्पादन क्रियेचं स्वरूप पाहायचं आहे, जे की उत्पादन या संज्ञेचा शास्त्रीय अर्थ लक्षात घेतला तर आदिवासी आपल्या उपजीविकेसाठी ज्या ज्या क्रिया करतात त्या उत्पादन क्रियेचा एक भाग असतो. म्हणून मानवाला आपल्या विभिन्न गरजांच्या पूर्तीसाठी दुर्मिळ वस्तूप्रमाणे काही सेवा कार्याची गरज असते. आधुनिक अवजारे आणि तंत्रज्ञान यांचा अभाव हे आदिवासी समाजातील अपुऱ्या उत्पादनाचे एक प्रमुख कारण आहे. कारण गैर आदिवासींपेक्षा आदिवासींचे संख्यात्मक प्राबल्य असणाऱ्या वस्त्या प्रामुख्याने दुर्गम भागात असतात आणि भारतात आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू असली तरीही भारताच्या दुर्गम भागात आर्थिक विकासाचे लोण फारसे पोचले नाही. यामुळे आदिवासी भागात आधुनिक दळणवळणाच्या सोयीचा अभाव असतो आणि मग थोडक्यात आदिवासी भागातील उत्पादन क्रियेला मात्र गती प्राप्त होणे हे त्या भागात आधुनिक दळणवळणाच्या सोयी निर्माण होण्यावर अवलंबून असते. यामध्ये उपभोग क्रिया दिलेली आहे आणि वितरण क्रिया आहे. उपभोग क्रिया म्हटली तर ही अर्थव्यवस्थेची पायाभूत क्रिया आहे आणि या क्रियेवरून मात्र
वस्तूच्या उत्पादनाची, वितरणाची, विनिमयाची क्रिया ही निश्चित होत असते. समाजामध्ये उपभोगाचे प्रमाण कमी असेल तर स्वाभाविकपणे उत्पादन, वितरण आणि विनिमय या क्रियांचे क्षेत्रही मर्यादित राहते. मग नागरी आणि ग्रामीण समाजाच्या तुलनेत आदिवासी समाजात उपभोगाच्या क्रियेचे स्वरूप अत्यंत मर्यादित आहे. कारण आदिवासींच्या जीवनावश्यक गरजा अत्यंत सीमित असतात. सुख समाधानाच्या आणि चैनीच्या गरजा त्याहीपेक्षा सीमित असतात आणि बहुतांश आदिवासी जमाती डोंगराळ भागात राहतात. त्यामुळे आर्थिक उत्पन्न या आधारावर आदिवासी समाजात गरीब, मध्यम, श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले नाहीत, तर सर्वच आदिवासी आर्थिकदृष्ट्या एकाच स्थितीत असतात. समान आर्थिक स्थितीमुळे आदिवासी समाजात उपभोगाच्या क्रियेचे स्वरूपही सर्वत्र हे समान असते. नंतर वितरण क्रिया दिलेली आहे. ही क्रिया मात्र आर्थिक आहे. उत्पादनामुळे वस्तूचा साठा आणि संग्रह निर्माण होतो. कारण उत्पादन कोणत्याही एका विशिष्ट ठिकाणी होत असते. उत्पादित वस्तूच्या वितरणाची व्यवस्था असल्याशिवाय उत्पादन क्रिया सुरू राहू शकत नाही. उत्पादित वस्तू विभिन्न समाज घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या व्यवस्थेला वितरण असं म्हटलं जातं. म्हणून आदिवासी समाजाच्या संदर्भात भारतातील वितरण व्यवस्था ही मात्र विनिमय पद्धती किंवा क्रिया, परस्पर विनिमय, भेट घडवून आणणे आणि बाजार विनिमय या पद्धतीने त्याचे वितरण केले जाते. आदिवासी हे भारतीय समाजाचं घटक आहे. म्हणून आदिवासी समाजाच्या संदर्भात भारतातील वितरण व्यवस्थेचा विचार करणे आवश्यक असते आणि देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात त्या देशातील सर्व समाज घटकांचा वाटा असतो. म्हणून एकूण देशाचे राष्ट्रीय उत्पन्न आणि देशाची एकूण लोकसंख्या या दोन राशींचा भागाकार केला तर आपणास दरडोई राष्ट्रीय उत्पन्न मिळते.